काय हा MongoDB डेटाबेस आहे, त्या डेटाबेसला Node.js मध्ये कनेक्ट कसं करायचं हे तुम्हाला आय थिंक असं मला वाटतंय सर्वांना समजलं असेल. कुणाला तिथवर काही प्रॉब्लेम नसेल तर आज आपण काय करू की फॉर्म मधून डेटा घ्यायचा आणि तो फॉर्म मधला डेटा आपल्याला डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा. डेटाबेस म्हणजे काय की आपला जो काय डेटाबेस आहे, आतापर्यंत आपण MySQL मध्ये डेटा स्टोअर करत आलो. आज आपण MongoDB मध्ये आपला डेटा काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. जस्ट त्याचं एक छोटस एक्झाम्पल पाहू. ओके, तर त्यासाठी मी कुठे आलो, डेस्कटॉप मध्ये आलो. डेस्कटॉप मध्ये आल्यानंतर जो आपण फोल्डर बनवला होतो ए टू झेड नाही, ऍडव्हान्स Node.js नावाचा, त्या फोल्डरला ओपन केलं. ओपन केल्यानंतर इथे मी एक नवीन फोल्डर क्रिएट करतो, जसं की न्यू फोल्डर, आणि त्या फोल्डरला नाव देतो MongoDB डे 3. MongoDB डे 3 नावाचं मी एक काय केलं, इथे फोल्डर क्रिएट केला. आणि फोल्डर क्रिएट केल्यानंतर त्या फोल्डरला मी इथे CMD मध्ये ओपन करतो. जसं की मी इथे CMD मध्ये ओपन केलं. ओपन केल्यानंतर मला इथे काय करायचं, एक Node.jsचं ऍप्लिकेशन क्रिएट करायचं, किंवा आपण त्याला बोलू शकतो Node.jsचं एक इन्व्हायरमेंट काय करायचंय, मला क्रिएट करायचं आहे. तर मी इथे कमांड राईट केली npm i express. मला एक्सप्रेस हे एक पॅकेज लागणार आहे. त्यानंतर मला एक EJS नावाचं पॅकेज लागणार आहे. त्यानंतर जे काय आपला MongoDB आहे, त्या MongoDB ला कनेक्ट करण्यासाठी कोणत्या पॅकेजची गरज आहे आपल्याला ऑनलाईन मध्ये, आठवतंय तुम्हाला की आपल्याला MongoDB ला कनेक्ट करायची Node.js मध्ये. तर कोणत्या पॅकेजची आपण हेल्प घेणार, किंवा आपल्याला कोणत्या पॅकेजची गरज आहे? अनिकेत म्हणतोय मुंगूस. बरोबर, कोणत्या पॅकेजची गरज आहे? मुंगूस नाही, अनिकेत मुंगूस नाही, मुंगूस. ठीक आहे, तर मी इथे काय केलंय, npm i express, त्यानंतर EJS, सेकंड पॅकेज लागणार आहे मला इथे मुंगूस. आणि मुंगूस नंतर मला अजून एक पॅकेजची गरज आहे, जसं की बॉडी डॅश पार्सर. का गरज आहे की मला फॉर्म मधला डेटा घ्यायचा आहे, त्यासाठी कोणत्या पॅकेजची गरज आहे, बॉडी पार्सर. मग एवढे मी 4 पॅकेज आहेत, त्या 4ही पॅकेजला इथे इन्स्टॉल करतो. काय एरर आला इथे, अवेलेबल एरर इक्वल टू असं काहीतरी एरर आला. ठीक आहे, त्याला आपण अवॉइड करू. ठीक आहे, त्यानंतर मी इथे कमांड टाकली कोड पेज डॉट, म्हणजे जे काही आपलं इन्व्हायरमेंट क्रिएट झालंय ते इन्व्हायरमेंट ऍज इट इज आपले VS कोडला काय होईल, इथे ओपन होईल. आणि VS कोडला ओपन झाल्यानंतर मला इथे एक फोल्डर आणि 2 जेसन फाईल दिसतात. मग इथे मी काय करतो, एक फाईल बनवली index.js नावाची. म्हणजे जो काय माझा सर्व्हरचा कोड असेल, तो सर्व्हरचा कोड माझा राहील index.js फाईल मध्ये. जसं की सर्व्हरचा कोड राईट केला मी, कॉन्स्ट एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये एक्सप्रेस. त्यानंतर अजून एक आपण पॅकेज इन्स्टॉल केलं होतं आता, बॉडी डॅश पार्सर इक्वल टू रिक्वायर्ड राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये बॉडी डॅश पार्स. त्यानंतर कॉन्स्ट मुंगूस नावाचं एक पॅकेज आहे, त्या पॅकेजला मी इथे करतो रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये मुंगूस. त्यानंतर आपल्याला कशाची गरज आहे, एका व्हेरिएबलची, जसे की कोणता व्हेरिएबल, ऍप इक्वल टू एक्सप्रेस ओपन राऊंड क्लोज राऊंड. त्यानंतर आपल्या सर्व्हर मध्ये एक बेसिक URL असते. कोणती असते बेसिक URL, ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश, कोमा दिला, एक फंक्शन राईट केली, आणि त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट आणि सेकंड असणार रिस्पॉन्स. आणि जो आपल्याला रिस्पॉन्स भेटेल तो रिस्पॉन्स मी इथे करतो रिस्पॉन्स डॉट रेंडर. आणि रेंडर काय करणार मी इथे, एक होम डॉट EJS नावाची फाईल. आणि जी काय EJS नावाची फाईल असते, ती फाईल कुठे असते, एका फोल्डरच्या आतमध्ये. कोणत्या, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये जेवढ्या काय आपल्या EJS फाईल्स असतात. आणि त्या EJS फाईल मध्ये मी H1 मध्ये राईट करतो वेलकम टू MongoDB. ठीक आहे,
त्यानंतर आपला जो काही सर्व्हर आहे त्या सर्व्हरला रन करण्यासाठी एका पोर्ट नंबरची नीड असते. जसे की मी इथे app.listen 100 कोड सेव्ह केला, CMD मध्ये आलो, कमांड टाकली मी nodimon index.js, एंटर केली. जो काय आपला प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट रन झाला आणि त्या प्रोजेक्टचा आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार, ब्राउझरला, आणि ब्राउझरला सर्च केलं localhost:1000. तर इथे मला वेलकम टू MongoDB असा मेसेज काय झाला इथे प्रिंट झालाय. तर आपल्याला काय करायचंय, जस्ट एक छोटीशी डायग्राम दाखवतो तुम्हाला नेमकं आपल्याला करायची काय आहे. डायग्राम पेक्षा आपण डायरेक्टली मी एक्झाम्पल दाखवतो. जसे की आपला हा एक आउटपुट पेज आहे, त्या आउटपुट पेज मध्ये एक फॉर्म असेल. काय असेल, एक फॉर्म असेल, आणि त्या फॉर्म कशाचा असेल फॉर्म, तो की एका प्रोडक्टचा फॉर्म असेल. ओके, जस्ट आपण इथे एक प्रोडक्टचा फॉर्म बनवून घेऊ. जसं की मी प्रोडक्टचा फॉर्म बनवण्यासाठी इथे वेलकम टू MongoDBच्या जागी ऍड प्रोडक्ट, तर इथे आपल्याला ऍड प्रोडक्ट दिसतंय. सिंपल कोड आहे. त्यानंतर मी इथे काय केलंय की एक एक्सप्रेस नावाचं पॅकेज इम्पोर्ट केले, त्यानंतर बॉडी पार्सल नावाचं एक पॅकेज इन्स्टॉल केले, त्यानंतर मुंगूस नावाचं पॅकेज, आणि त्यानंतर एक बेसिकची URL बनवली. आपल्या सर्व्हरला रन करण्यासाठी एक पोर्ट नंबर दिलाय. त्यानंतर मी इथे काय करतो, जर का आपण हा बॉडी पार्सल नावाचं पॅकेज इन्स्टॉल केलंय, त्याची एक मिडलवेअर असते. कोणती मिडलवेअर असते, जशी की मिडलवेअर असते app.use राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये बॉडी डॉट URL ओपन राऊंड ओपन करली, आणि त्यामध्ये एक्सटेंडेड कोलन ट्रू. झाली आपली ही बॉडी पार्सलची मिडलवेअर. ठीक, त्यानंतर आता मला काय करायची की जे आपलं MongoDB हा एक डेटाबेस आहे, त्या डेटाबेसला मला कनेक्ट करायची. मग मला डेटाबेसला कनेक्ट करण्यासाठी फक्त एक लाईन राईट करायची. काय करायची, फक्त मला एक लाईन मला राईट करायला लागेल. जसं की कोणती लाईन, सिंपल एक व्हेरिएबल घ्यायचा कॉन्स्ट, त्याला नाव द्या तुम्ही, DB द्या, कनेक्शन द्या, काय द्यायचं ते द्या. मी जस्ट इथे देतो DB इक्वल टू, आणि आपल्याला इथे MongoDB कनेक्ट करायचं आहे. त्यासाठी काय असणार की सांगणार मुंगोस काय करतो, कनेक्ट कर कुणाला, MongoDBला, ओपन राऊंड क्लोज राऊंड. आणि त्याच्या आतमध्ये काय असते की त्याच्या आतमध्ये दोन गोष्टी असतात. जसं की पहिली काय असते, कनेक्शन URL, आणि त्यानंतर स्लॅश देऊन आपल्या डेटाबेस नेम असतं. मग जसं की मी ते काय सांगितलं की मुंगोस डॉट कनेक्ट ओपन राऊंड क्लोज राऊंड, आणि त्याच्यात डबल कोड मध्ये असते आपली कनेक्शन URL. आणि जी ही कनेक्शन URL आहे, ती कनेक्शन URL आपल्याला कुठे भेटणार आहे, की जे आपण सॉफ्टवेअर डाउनलोड केलंय MongoDB कंपास नावाचं, त्या सॉफ्टवेअरच्या आतमध्ये आपल्याला कनेक्शन URL भेटणार आहे. मग मी इथे काय करतो, जे काय MongoDB कंपास नावाचं मी जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं होतं, त्या सॉफ्टवेअरला इथे ओपन करतो. तर जे काय सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर इथे ओपन झालंय. ओके, त्यानंतर काय करायचे, इथे ऍड न्यू कनेक्शन ह्याच्यावर क्लिक करायचे, आणि इथे सेव्ह कनेक्टवर बटनावर क्लिक करायचं. जसं आपण इथे क्लिक करतो, तर इथे लेफ्ट साईडला थोडं स्क्रोल केलं तर इथे आपल्याला एक ग्रीन बॉल दिसतोय इथे लोकल होस्टवर. आणि त्या ग्रीन बॉलच्या जी काय आपल्याला लास्ट मध्ये जे 3 डॉट दिसतात, त्या 3 डॉट वर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसेल कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. तुम्हाला दिसत नसेल, बॉर्डर करून दाखवतो, आहे इथे कॉपी कनेक्शन स्ट्रिंग. जस्ट त्या बटनावर मी क्लिक केला तर जी काही कनेक्शन स्ट्रिंग आहे ती कॉपी झाली. इकडे यायचं कोड मध्ये आणि पेस्ट करायची. झालं एवढं काम. त्यानंतर त्या कॉपी कनेक्शन स्ट्रिंगच्या लास्ट मध्ये स्लॅश द्यायचा, आणि आपल्या डेटाबेसचं नाव ऍड करायचं. जसं की मी माझ्या डेटाबेसला नाव देतो A to Z, किंवा इथे मी देतो MongoDB डे 3 असं मी काय दिलं, माझ्या डेटाबेसला नाव दिलं. काय दिलंय मी माझ्या डेटाबेसला नाव, MongoDB डे 3 असं मी डेटाबेसला माझ्या काय दिलंय, नाव दिलंय. ठीक आहे. मग जे काय आपलं MongoDB डेटाबेस आहे, तो डेटाबेस आपला काय झाला, इथे कनेक्ट झालाय. ओके, मग कनेक्ट झाल्यानंतर काय करायचे आपल्याला,
की काही आपल्याला रूल्स बनवायला लागतील. काय बनवावे लागतील? रूल्स. आता इथे आपण डेटाबेस तर बनवला, मग त्या डेटाबेसच्या आतमध्ये काय असतं की टेबल्स असतात. काय असतं इथे? टेबल्स असतात. जसं की मायस्क्यूएल मध्ये डेटाबेसच्या आतमध्ये टेबल असतात, त्याच प्रकारे मोंगोडीबीच्या आतमध्ये पण टेबल असतात. पण टेबलला इकडे येऊन काय म्हणतात आपण? कलेक्शन. मग जे कलेक्शन आहे ते कलेक्शन बनवण्यासाठी फर्स्ट आपल्याला काय बनवावं लागतील इथे? रूल्स बनवायला लागतील. काय बनवावं लागतील इथे? रूल्स. मग रूल्स बनवण्यासाठी सिंपल काय करायचे? रूल्स म्हणजे काय की कोणत्या प्रकारचा आपल्या टेबलमध्ये डेटा असणार आहे. मग मी इथे काय केलं, एक व्हेरिएबल बनवला, प्रोडक्ट स्कीमा नावाचा. काय केलं मी? ते प्रोडक्ट स्कीमा नावाचा व्हेरिएबल बनवला. म्हणजे जेवढे काही आपले रूल्स असणार ते रूल्स आपल्या प्रोडक्ट स्कीमा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय होतील? स्टोअर. मग इथे मी सांगणार मुंगोस आम्हाला रूल्स बनवायचे, मग मुंगूस डॉट स्कीमा. काय ते? मुंगूस डॉट स्कीमा ओपन राऊंड आणि त्याच्या आतमध्ये ओपन करली आणि क्लोज करली, आणि त्या करलीच्या आतमध्ये आपण सांगणार कोणत्या कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर होणार आहे. जसं की मी सांगणार आमचा पहिला डेटा स्टोअर होणार आहे कोणता? प्रोडक्ट अंडरस्कोर प्रोडक्टचं नाव, आणि त्या प्रोडक्टच्या नावाचा डेटा टाईप काय असणार आहे की त्याचा डेटा टाईप असणार आहे स्ट्रिंग, म्हणजे स्ट्रिंग टाईपचा डेटा त्यामध्ये स्टोअर होणार आहे. त्यानंतर सेकंड काय स्टोअर करायचे आपल्याला? प्रोडक्ट ची प्राइस घेऊ आपण, आणि त्या प्राइसचा टाईप काय असेल? नंबर. मग जस्ट इथे आपण सांगू त्यामध्ये डेटा आमचा कोणता स्टोअर होणार आहे? नंबर टाईपचा. त्यानंतर अजून काय घ्यायचं ऑनलाईन मध्ये मला सांगा बरं. अजून कोणती फील्ड घ्यायची आपल्या टेबलमध्ये? प्रोडक्ट नेम घेतलं, प्राइस घेतली, त्यानंतर अजून काय घ्यायची? अरे फील्ड सांगा, कोणती कोणती फील्ड घ्यायची? प्रोडक्टची ईमेल असते का? अरे वैष्णवी, प्रोडक्टची ईमेल नसते ना. डिटेल घेऊ आपण. ओके, जस्ट मग मी ते डिटेल्स राईट करतो, आणि त्या डिटेलचा टाईप काय असणार अनिकेत? अरे काय असणार त्या डिटेलचा? कोणता टाईप असणार? बरोबर, काय असणार टाईप त्याचा? स्ट्रिंग टाईप असणार. ठीक आहे, बस आपण एवढा डेटा घेऊ. म्हणजे जो आपला एक डेटाबेस बनवलाय आपण, कोणता? मोंगोडीबी डे 3 नावाचा डेटाबेस आपण कनेक्ट केलाय, आणि त्या डेटाबेसच्या आतमध्ये एक प्रोडक्ट नावाचा टेबल असेल, आणि त्या टेबलचे आपण इथे काय बनवले? रूल्स बनवलेत. रूल्स म्हणजे काय की त्यामध्ये कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर होणार आहे. जसं की आपण सांगितलंय प्रोडक्ट नेम स्टोअर होणार आहे, त्याचा टाईप असेल स्ट्रिंग. प्रोडक्ट प्राइस होणार आहे, त्याचा टाईप असणार आहे नंबर, आणि डिटेल स्टोअर होणार आहे आणि त्याचा टाईप असेल स्ट्रिंग. आता हे रूल्स बनवले, ते रूल्स फॉलो करायला सांगायचे असेल तर आपण इथे काय करणार? अजून एक व्हेरिएबल घ्यायचा, कॉस्ट प्रोडक्ट मॉडेल नावाचा, आणि इथे सांगायची मुंगोस डॉट मॉडेल ओपन राऊंड, आणि त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये कोणत्या टेबलसाठी आपल्याला बनवायचे हे रूल्स? की आपल्याला बनवायचे प्रोडक्ट नावाच्या टेबलसाठी. कोणते रूल्स बनवायचे? की जे रूल्स आम्ही प्रोडक्ट स्कीमा नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले ते रूल्स असणारे प्रोडक्ट नावाच्या टेबलसाठी. जसा मी एवढा कोड राईट केला, सेव्ह केला, आणि पुढे आलो मी ब्राउझर मध्ये आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं, तर ऑटोमॅटिकली माझ्या त्या सॉफ्टवेअर मध्ये MongoDB डे 3 नावाचा डेटाबेस क्रिएट झालाय, आणि त्या डेटाबेसच्या आतमध्ये बघा प्रोडक्ट्स नावाचा टेबल ऑटोमॅटिकली क्रिएट झालाय, दिसतोय? आणि त्याच्यामध्ये काय आहे का डेटा? इथे काहीच नाही, कारण आपण डेटा स्टोअरच नाही केला. ठीक आहे, इतर फंडा समजलाय ऑनलाईन मध्ये? मला सांगा बरं फास्ट म्हणून पुढे जाऊ मग. तर आता आपल्याला काय करायचंय की आपण काय केलंय, MongoDB मध्ये एक डेटाबेस बनवलाय MongoDB डे 3 नावाचा, त्याला कनेक्ट पण केले Node.js मध्ये. त्यानंतर MongoDB मध्ये आपला एक टेबल असणार आहे प्रोडक्ट नावाचा, आणि त्या टेबल मध्ये ह्या प्रकारचा डेटा काय असणार आहे? स्टोअर असणार आहे. एवढा तर फंडा समजलाय आपल्याला? ओके, मग आपल्याला काय करायचे की जो आपला आउटपुट पेज आहे त्या आउटपुट पेज मध्ये एक फॉर्म बनवायची. काय बनवायची? एक आपल्याला फॉर्म बनवायची, आणि त्या फॉर्म मधून आपल्याला प्रोडक्टचं नाव, प्रोडक्टची प्राइस आणि प्रोडक्टची डिटेल, एवढे 3 डेटा आपल्याला घ्यायचा आहे. मग त्यासाठी मी home.egs नावाच्या फाईल मध्ये आलो आणि इथे एक फॉर्म घेतला. फॉन्ट नाही रे, फॉर्म.
फॉर्म घेतला, त्या फॉर्मला ऍक्शन देतो मी इथे स्लॅश सेव्ह. त्यानंतर त्याला मेथड देणार मी कोणती, पोस्ट मेथड, आणि त्यामध्ये मी फील्ड राईट करतो जसं की एंटर प्रोडक्ट नेम. त्यानंतर एक BR घेतला, प्रोडक्ट नेमचा एक इनपुट बॉक्स घेतला, त्याला टाईप दिला मी इथे टेक्स्ट, आणि त्याला एक नेम द्यायला लागेल जसं की इथे मी नेम देतो प्रोडक्ट अंडरस्कोर नेम. आयडीची आपल्याला गरज नाहीये, मग त्या आयडीला मी रिमूव्ह करतो. त्यानंतर आपल्याला सेकंड फील्ड घ्यायची, एंटर प्रोडक्ट प्राइस. त्यानंतर एक इथे इनपुट बॉक्स घेतला, त्या इनपुट बॉक्सला टाईप दिला मी इथे नंबर. त्यानंतर त्या इनपुट बॉक्सला एक आपण नेम देऊ, जसं की इथे मी नेम राईट करतो प्रोडक्ट अंडरस्कोर प्राइस. त्यानंतर जस्ट 2 BR, आणि ते सांगू एंटर डिटेल्स, एंटर प्रोडक्ट डिटेल. आणि त्या डिटेलसाठी मी इथे घेतो एक इनपुट बॉक्स घेऊ का टेक्स्ट एरिया, ठीक आहे टेक्स्ट एरियाच घेऊ आपल्याला, आणि त्या टेक्स्ट एरियाला मी इथे नाव देतो डिटेल, ठीक आहे डिटेल्स नाव दिलं. ओके, जस्ट एवढं मी असं काहीतरी राईट केलं. त्यानंतर जो काय फॉर्म आहे त्या फॉर्मला सबमिट होण्यासाठी त्यासाठी मी इथे काय घेतलं, एक बटन घेतो, जसं की त्या बटनला नाव देतो इथे ऍड प्रोडक्ट. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे एक फॉर्म दिसतोय आता सर्वांना, प्रोडक्ट नेम, प्राइस आणि प्रोडक्ट डिटेल. जसं की मी त्या प्रोडक्टची डिटेल टाकतो, जसं की ब्ल्यू टी शर्ट, त्यानंतर त्या टी शर्टची प्राइस असेल 100 रुपये, आणि त्या प्रोडक्टची डिटेल टाकू प्रोडक्ट इज व्हेरी गुड. ओके, आणि इथे मी काय करतो, ऍड प्रोडक्ट नावाच्या बटनावर क्लिक केलं. जसं मी ऍड प्रोडक्ट नावाच्या बटनावर क्लिक केलं की जो काय फॉर्म मधला डेटा होता तो डेटा गेला स्लॅश सेव्हच्या URL ला गेला. कोणत्या मेथडने गेला, पोस्ट मेथडने. मग जी काही स्लॅश सेव्हची URL आहे ती URL मी काय करतो, क्रिएट करतो. बनवण्यासाठी index.js नावाच्या फाईलमध्ये आलो, आणि इथे मी एक URL बनवतो, ऍप डॉट मेथड कोणती असणार, पोस्ट. त्यानंतर ओपन राऊंड क्लोज राऊंड मध्ये स्लॅश सेव्ह, कोमा दिला, एक फंक्शन राईट केलं, त्या फंक्शन मध्ये एक असणार रिक्वेस्ट, सेकंड असेल रिस्पॉन्स. आणि जो काय आपल्याला रिस्पॉन्स आलाय किंवा जो काय डेटा आलाय तो डेटा कशात आलाय, आता रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आलाय, आणि याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलं, आणि एकदा इथे जस्ट रिफ्रेश केलं तर आपल्याला इथे डेटा भेटलाय सगळा. काय काय भेटलं इथे बघा, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस, प्रोडक्ट डिटेल भेटलाय सगळा डेटा. मग जो आपल्याला हा डेटा भेटलाय ना, तो डेटा आपल्याला काय करायचा आहे की जो आपण आता डेटाबेस मध्ये एक MongoDB Day3 नावाचा डेटाबेस बनवलाय, आणि त्याच्या आतमध्ये प्रोडक्ट्स नावाचा एक टेबल बनवलाय, त्या टेबल मध्ये आपल्याला हा फॉर्म मधला डेटा काय करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे, किंवा तो डेटा आपल्याला सेव्ह करायचा आहे. ओके, इथं तो फंडा इझी आहे. मग काय करायचं, डेटा कुठे आलाय, स्लॅश सेव्हच्या URL ला आलाय, आला इथे डेटा. मग जो डेटा आलाय ना आपल्याला, तो डेटा आलाय रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये. मग तो डेटा आपल्याला काय करायचा आहे, त्या टेबल मध्ये स्टोअर करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, एकदम सोपी पद्धत आहे, एकदम इझी. जसं की MySQL मध्ये काय करा, व्हेरिएबल बनवा, SQL इन्सर्ट इंटू असं असं टेबल नेम सांगा, इथे काहीच करायची गरज नाही. जो आपण हा मॉडेल बनवलाय ना, त्या मॉडेलला सांगायचंय आमचा डेटा सेव्ह कर. कसा सांगायचा, एकदम सोपी पद्धत, व्हेअर डेटा नावाचा व्हेरिएबल बनवायचा, त्यानंतर इथे सांगा अवेट, अवेट नंतर काय करायचं, जो काय तुम्ही हा मॉडेल बनवलाय त्या मॉडेलला सांगा अवेट प्रोडक्ट मॉडेल, ओपन राऊंड क्लोज राऊंड. आणि जो काय डेटा आलाय, कशात आलाय डेटा, रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये, जस्ट त्या प्रोडक्ट मॉडेलच्या आतमध्ये तो रिक्वेस्ट डॉट बॉडी असं काय करा तुम्ही राईट करा. म्हणजे काय सांगायचं, प्रोडक्ट मॉडेल आमचा रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये जो डेटा आलाय त्या डेटाला काय करतो, सेव्ह. झाला आपला डेटा सेव्ह. एवढीच लाईन आहे, जस्ट फक्त तुम्ही एवढी लाईन राईट केली की तुमचा डेटा सेव्ह होणार आहे. फक्त कुणाला सांगायचं डेटा सेव्ह करायला, जो काय तुम्ही मॉडेल बनवलाय त्या मॉडेलला सांगायचं, मॉडेल त्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये सांगा आमचा रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये डेटा आलाय, त्या डेटाला काय कर तू, सेव्ह कर.
आणि त्याच्या आधी अवेट लिहिले. अवेट लिहिलं म्हणजे आपल्याला इथे काय करायला लागणार आहे, असिंक्राईड करायला लागणार. आणि जो काय आपल्याला एरर भेटेल किंवा डेटा भेटेल तो डेटा कशात येईल, ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि त्याला मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड. कोडला सेव्ह केलं, ब्राउझरला आलो, एकदा इथे मी बॅक आलो, रिफ्रेश केलं पेज, इथे मी टाकलं ब्लॅक पॅन्ट. त्यानंतर या ब्लॅक पॅन्टची प्राइस टाकली इथे 100 रुपये. आणि इथे मी एक डिटेल राईट करतो, प्रोडक्ट इज व्हेरी गुड किंवा व्हेरी नाईस असं काहीतरी टाकतो, जस्ट मी एवढं टाकतो. जसं मी ऍड प्रोडक्ट बटनावर क्लिक केलंय तर इथे बघा मला काय काय भेटलंय बघा, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट डिटेल. हा तर फॉर्म मधून डेटा आलाय. आणि त्यानंतर मला इथे काय भेटली, अंडरस्कोर आय डी. म्हणजे ही अंडरस्कोर आय डी भेटली की आपण समजून जायचं जो आपला डेटा होता तो डेटा आपल्या डेटाबेस मध्ये सक्सेसफुली स्टोअर झालाय. चेक करायचा एकदा. आउटपुट पेज सॉफ्टवेअर मध्ये आलो, कंट्रोल मी आर करतो, तर इथे बघा प्रोडक्ट नेम ब्लॅक पॅन्ट, प्रोडक्ट प्राइस 100 रुपये, प्रोडक्ट डिटेल प्रोडक्ट इज व्हेरी गुड झालं असेल तरी पण इकडे लक्ष द्या. तर आपण काय केलंय, एकदा मी झूम करतो. आपण काय केलंय, डेटाबेस कनेक्ट केलाय. डेटाबेस कनेक्ट केल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक टेबल बनवलाय. ओके. आणि त्या टेबल मध्ये आपण ह्या फॉर्म मधलं डेटा काय करतो, इन्सर्ट करतो. जसं की मी इथे प्रोडक्ट नेम राईट केलं ब्ल्यू टी शर्ट, त्याची प्राइस आहे 200 रुपये. त्याची प्राइस टाकली मी, सपोज डिटेल टाकली व्हेरी गुड प्रोडक्ट. आणि ऍड प्रोडक्ट, जसं मी ऍड प्रोडक्ट बटनावर क्लिक केलं तर इथे बघा मला प्रोडक्ट नेम भेटले, त्यानंतर प्रोडक्ट प्राइस, डिटेल आणि त्याच्यासोबत अंडरस्कोर आय डी भेटली. म्हणजे मला ही आय डी भेटली की आपण समजून जायचं आपल्या डेटाबेस मध्ये आपला जो काय डेटा आहे तो काय झालाय, सक्सेसफुली स्टोअर झाला. आला इथे ब्लॅक पॅन्ट आणि इथे ब्ल्यू टी शर्ट आले, दोन्ही प्रोडक्ट. ओके. मग आता नेक्स्ट फंडा आपला असा आहे की जो आपला डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर झालाय तो डेटा आपल्याला काय करायचा आहे, एका टेबल मध्ये शो करायचा आहे. मग डेटा शो करायचं म्हणलं तर मी काय करतो, एक URL बनवतो. ओके. जसं की ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश लिस्ट ची मी काय बनतो, एक URL बनवतो. कोमा दिला, एक फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, सेकंड रिस्पॉन्स घेतला. आणि जो काय आपला रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मी इथे करतो रिस्पॉन्ड डॉट रेंडर. जसे की रेंडर काय करणार, मी रेंडर करतो लिस्ट डॉट EGS. आणि जी काय EGS नावाची फाईल असणार आहे ते कुठे असणार आहे, व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि ते व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये लिस्ट डॉट EGS मध्ये मी H1 मध्ये सांगतो प्रोडक्ट लिस्ट. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो आणि URL मध्ये मी टाकलं स्लॅश लिस्ट. तर आपलं जे काय लिस्टचं पेज आहे ते लिस्टचं पेज काय झालं, इथे ओपन झालंय. मग ह्या पेज मध्ये आपल्याला काय करायचं, टेबल फॉर्मॅट मध्ये आपला जो काय डेटाबेस मध्ये डेटा आहे तो आपल्याला प्रिंट करायचा आहे. त्यासाठी मी एक टेबल घेतला, टेबलच्या आतमध्ये TR घेतला आणि TRच्या आतमध्ये TS. पहिलं काय घेणार आपण, SR नंबर म्हणजे सिरियल नंबर. सिरियल नंबर नंतर आपण काय घेऊ, प्रोडक्ट नेम घेणार आहे. आणि प्रोडक्ट नेम नंतर प्रोडक्टची प्राइस आणि त्याच्यानंतर प्रोडक्टची डिटेल्स. ठीक आहे. याला सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं, झाला आपला टेबल शो. ठीक आहे. त्या टेबलला थोडीशी डिझाईन देण्यासाठी मी त्या टेबलला असं करतो, एक बॉर्डर देतो जसे की 1 आणि त्याला एक विड्थ देतो. जसे की त्याला आपण विड्थ देऊ, किती द्यायची, 100 चालेल. 100. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला, झाला आपला टेबल शो. बट त्या टेबल मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपला डेटा शो करायचा आहे. कुठला, आपला जो काय MongoDB हा डेटाबेस आहे त्याच्या आतमध्ये एक प्रोडक्ट नावाचा टेबल आहे. त्या टेबल मधून आपल्याला हा डेटा आपल्याला टेबल मध्ये प्रिंट करायचा आहे. तर फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, तो डेटाबेस मधून डेटा आणावा लागेल. मग आणण्यासाठी त्या URL मध्ये मी काय करतो, त्या डेटा आणण्याची क्युरी राईट करतो. जसं की आपल्याला डेटा सेव्ह करायचा होता, आपण कोणाला सांगितला, प्रोडक्ट मॉडेलला. आपल्याला डेटा आणायचा आहे, कोणाला सांगणार, प्रोडक्ट मॉडेलला. डेटा आपल्याला डिलीट करायचा आहे, कुणाला सांगणार, प्रोडक्ट मॉडेलला. डेटा आपल्याला अपडेट करायचा आहे, कुणाला सांगणार, प्रोडक्ट मॉडेलला.
मग आपल्याला डेटा आणायचा आहे, तर आपण कुणाला सांगणार? प्रोडक्ट मॉडेलला. मग इथे मी करतो वॅर डेटा इक्वल टू अवेट. आता आपल्या सर्वांना माहित आहे अवेट यूज केलं म्हणजे काय यूज करायला लागणार आहे? असिंग. आणि अवेटच्या पुढे मी काय करणार? प्रोडक्ट मॉडेल, आम्हाला डेटा आणायचा आहे. काय करायचं आहे? डेटा आणायचा आहे. त्याचा ओपन राऊंड क्लोज केला आणि त्याच्यानंतर डेटा आणायचा असेल तर इथे राईट करायचं फक्त फाइंड. जसं की आपल्याला डेटा सेव्ह करायचा होता तर आपण लास्ट मध्ये काय सांगितलं? डॉट सेव्ह आणि ओपन राऊंड क्लोज राऊंड. बट आपल्याला डेटा आणायचा आहे तर इथे काय सांगितलं? डॉट फाइंड. म्हणजे जो काय डेटा आहे तो सगळा आपल्याला डेटा भेटून जाईल. आणि जो डेटा भेटेल तो डेटा कशात येईल? ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आणि जस्ट मध्ये रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो, म्हणजे डेटा कन्फर्म आला आहे की नाही हे फर्स्ट मी चेक करतो. कोड सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो आणि एकदा इथे रिफ्रेश केलं. काय म्हणताय? प्रोडक्ट मॉडेल फाइंड इज नॉट अ फंक्शन. ओके, 2 मिनिट्स. काय एरर आहे तो जस्ट 2 मिनिटात आपण सॉल्व्ह करू. प्रोडक्ट मॉडेल फाइंड. ओके, वेट केले आपण इथे. जस्ट 2 मिनिट. ओके, इथे मी करतो फाइंड. नाही आहे प्रोडक्ट मॉडेल आणि इथे जस्ट सिंटॅक्स फाइंड ओपन राऊंड क्लोज राऊंड. सेव्ह केलं, आउटपुट पेजला आलो. एकदा इथे रिफ्रेश केलं, इथे काय बोलतंय? फाइंड इज नॉट डिफाईन्ड. ओके, फाइंड इज नॉट डिफाईन्ड का म्हणतंय? ठीक आहे, त्याचा सिंटॅक्स आय थिंक चुकला असेल माझा. मी पण एकदा जस्ट मंगूसच्या पॅकेजला वेबसाईटला आलो, त्या वेबसाईटवर मी काय करतो? सिंटॅक्स एकदा चेक करतो की आपला बरोबर आहे की नाही. तर आपण इथे काय केलंय? फॉर्म बनवलाय. ओके, जसं मी फॉर्म मध्ये डेटा इन्सर्ट करतोय. ब्लॅक पॅन्ट, त्याची प्राइस टाकली 100 रुपये, त्याची डिटेल टाकली अशी काहीतरी मी ABC. ऍड प्रोडक्ट केलं, जो काय आपला डेटा होता. अरे रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि डेटा. तर जसं फॉर्म मध्ये मी हा डेटा फिल केला, ऍड प्रोडक्ट बटनावर क्लिक केलं, तर जो काय माझा डेटा होता तो डेटा काय झालाय? त्या डेटाबेसमध्ये इन्सर्ट झालाय, म्हणजे सेव्ह झालाय. का? कसं समजलं? की मला इथे अंडरस्कोर ID भेटला की मी समजून जातो की माझ्या त्या डेटाबेसमध्ये माझा तो प्रोडक्ट आहे, तो प्रोडक्ट काय झाला? इथे ऍड झालाय. बघू शकता इथे प्रोडक्ट आलाय, ABC डिटेल आहे, ब्लॅक पॅन्ट आणि 100 रुपये प्राइस. बट आता आपल्याला काय करायचंय की जी काय आपण हा डेटा सेव्ह केलाय आपल्या डेटाबेसमध्ये, तर तो आपल्याला एका टेबल फॉर्मॅटमध्ये आपल्याला डेटा प्रिंट करायचा होता किंवा करायचा आहे. तर मी त्यासाठी काय केलं की माझ्या index.ejs मध्ये आलो आणि डेटा मला प्रिंट करण्यासाठी मी एक URL बनवली, app.get नावाची, राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश लिस्ट नावाची URL बनवली. कोमा दिला, एक फंक्शन घेतलं, फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट घेतली, रिस्पॉन्स घेतला आणि जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मी डॉट रेंडर करतो. काय रेंडर केलं मी इथे? की एक EGS फाईल, कोणती? list.ejs फाईल मी इथून काय केली? रेंडर केली. आणि जी काय आपली EGS फाईल असेल ती कुठे असेल? व्ह्यूज फोल्डरच्या आतमध्ये. आणि ते H1 मध्ये मी सांगतो प्रोडक्ट लिस्ट. सेव्ह केला कोड, आउटपुट पेजला आलो आणि URL मध्ये मी इथे टाकलं localhost:1000 स्लॅश लिस्ट. तर आलो इथे मी लिस्ट पेजला. आता ह्या पेजला काय असेल की जो आपण आता डेटाबेस मध्ये डेटा स्टोअर केलाय प्रोडक्टचा, तो डेटा आपल्याला टेबल फॉर्मॅट मध्ये काय होईल? शो होईल. मग मी काय करतो इथे? त्या प्रोडक्ट लिस्ट नावाच्या पेज मध्ये एक टेबल घेतला, त्या टेबलमध्ये एक TR घेतला आणि त्या TRच्या आतमध्ये TH घेतला. तर आपल्याला पहिलं प्रिंट करायची SR नंबर. SR नंबर म्हणजे काय? सिरियल नंबर. त्यानंतर आपण इथे प्रिंट करू प्रोडक्ट नेम. प्रोडक्ट नेम नंतर आपल्याला प्रिंट करायची होती प्रोडक्ट
प्राइस. त्यानंतर मला प्रोडक्टची डिटेल प्रिंट करायची. ठीक आहे, सेव्ह केला, आउटपुट पेजला आलो, टेबल झालाय शो. ठीक आहे, पण टेबल सारखं दिसत नाही. त्यासाठी आपण त्या टेबलला काय करू, एक विड्थ देऊ. जसे की विड्थ दिली मी 100%. त्यानंतर त्याला एक छोटीशी बॉर्डर दिली 1. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर आपला टेबल व्यवस्थित शो होते. बट त्या टेबलमध्ये आपल्याला त्या प्रोडक्टची डिटेल काय होती, शो होत नाही. मग त्या टेबलमध्ये आपल्याला डेटा शो करायचा आहे. कोणता, आपल्या MongoDB हा डेटाबेस मधला. फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, MongoDB मधून तो डेटा आणावा लागेल. काय करायला लागेल, डेटा आणावा लागेल. मग आणण्यासाठी कुठे आणायचा आहे, /listच्या URL ला. मग जेव्हा कधी आपल्याला डेटा सेव्ह करायचा आहे, सांगायचं कुणाला, प्रोडक्ट मॉडेलला. डेटा आणायचा आहे, प्रोडक्ट मॉडेल डेटा आण. डेटा आपल्याला डिलीट करायचा आहे, प्रोडक्ट मॉडेल डेटा डिलीट कर. डेटा अपडेट करायचा आहे, कुणाला सांगायचं, प्रोडक्ट मॉडेलला. मग आता आपल्याला इथे डेटा आणायचा आहे, कुणाला सांगणार, प्रोडक्ट मॉडेलला. जस्ट एक व्हेरिएबल घेतला डेटा नावाचा, इथे घेतलं अवेट. आपल्याला माहिती आहे अवेट यूज केलं म्हणजे आपल्याला यूज काय करणं आहे, असे. मग अवेट प्रोडक्ट मॉडेल काय करतो, डेटा आणायचा आहे. त्यासाठी फक्त इथे राईट करायचं फाइंड, त्याचा ओपन राऊंड आणि त्याच्या आतमध्ये ओपन करली आणि क्लोज कर. एवढा सिंटॅक्स राईट केला तर जो काय आपला डेटाबेस आहे त्याच्या आतमध्ये एक प्रोडक्ट नावाचं टेबल आहे, त्यामधून सगळा डेटा आणून ह्या डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय करेल, तो स्टोअर करेल. तो डेटा आलाय का नाही कन्फर्म चेक करण्यासाठी respond.send डेटा. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर आपण इथे बघू शकतो आलाय डेटा. प्रोडक्ट नेम ब्लॅक पॅन्ट, प्रोडक्ट नेम ब्ल्यू टी शर्ट, ब्लॅक पॅन्ट आलाय सगळा डेटा आपल्याला. मग जो हा डेटा आलाय तो डेटा आपल्याला काय करायचा आहे की एका टेबलमध्ये शो करायचा आहे. कोणत्या, की list.ets मध्ये. मग फर्स्ट त्या पेजला आपल्याला काय करायला लागेल, डेटा पाठवायला लागेल. काय करायला लागेल, डेटा पाठवायला लागेल. मग डेटा पाठवायचा असेल तर काय करणार, इथे कोमा द्यायचा, करली ओपन करायचा, क्लोज करायचा. आणि ते डबल कोड मध्ये सांगतो डेटा नावाने डेटा पाठवायचा कोलन. आणि डेटा कशात आलाय, डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये, जस्ट डेटा. जसं मी या कोडला सेव्ह केलं आणि आउटपुट पेजला आलो तर प्रोडक्ट लिस्ट नावाच्या पेजला आपल्याला डेटा शो होतोय का, नाही. फक्त आपण डेटा पाठवलाय. डेटा प्रिंट करायचे असेल तर आपल्याला करायला लागेल, इथे एक फॉर लूप घ्यायला लागेल, मॅप फंक्शन घ्यायला लागेल, किंवा फॉर इच आहे, किंवा फिल्टर आहे, अशी भरपूर सारी मेथड आहे. वाईल आहे, डू वाईल आहे. मी इथे काय करतो, इजेचा सिंटॅक्स ओपन केला आणि त्याच्या आतमध्ये डेटा कशात आलाय, डेटा नावाच्या व्हेरिएबल मध्ये, डेटा डॉट मॅप राऊंड ब्रॅकेट, त्याच्या आतमध्ये असतो एक फंक्शन. त्या फंक्शन मध्ये आपल्याला 2 व्हॅल्यू भेटतात, एक व्हॅल भेटते आणि सेकंड भेटते आपल्याला आय म्हणजे इंडेक्स. आणि जो काय आपला इजेसचा सिंटॅक्स आहे तो मी ओपन अँड क्लोज केलाय ज्या आतमध्ये. आणि त्याच्या आतमध्ये मी एक घेतला टीआरच्या आतमध्ये काय असतो, टीडी. आणि इथे मी काय करतो, इजेसचा सिंटॅक्स ओपन केला, आपल्याला डेटा प्रिंट करायचा आहे त्यामुळे इक्वल टू, आणि त्यातला मला आय प्रिंट करायचा, आय प्लस इजेसचा सिंटॅक्स क्लोज केला. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला तर 1 2 3 4 असं 6 पर्यंत मला प्रिंट झाले, म्हणजे आपला डेटा सक्सेसफुली आलाय. त्यानंतर जसे आपण इंडेक्स नंबर प्रिंट केलाय त्याच प्रकारे मला व्हॅल्यूच्या आतून काय प्रिंट करायचे, प्रोडक्ट अंडरस्कोर नेम. आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केलं तर प्रोडक्ट नेम मला सगळे इथे प्रिंट झाले. जसं प्रोडक्ट नेम प्रिंट केले त्याच प्रकारे आपल्याला प्रोडक्टची प्राइस प्रिंट करायची. जशी प्राइस प्रिंट केली त्याच प्रकारे आपल्याला डिटेल्स प्रिंट करायचे. आउटपुट पेजला आलो, एकदा इथे रिफ्रेश केलं तर जो काय आपला डेटा होता तो डेटा सगळा सक्सेसफुली काय झालाय, प्रिंट झाला. एकदा त्या फॉर्म मध्ये मी डेटा ऍड करून पण तुम्हाला दाखवतो. जसं की मी ते टाकला एबीसी नावाचा प्रोडक्ट, त्याची प्राइस टाकली 1000 रुपये आणि त्याची डिटेल टाकली व्हेरी गुड प्रोडक्ट. जसं ऍड प्रोडक्ट बटनावर क्लिक केलं तर इथे मला आयडी भेटलाय, म्हणजे मला समजतंय माझा डेटा सेव्ह झाला. बट मला काय करायचंय, डेटा सेव्ह झाला की आपण रिडायरेक्ट झालो पाहिजे कोणत्या पेजला, प्रोडक्ट लिस्ट पेजला. मग त्यासाठी मी इथे काय केलं, जिथे आपण सेंड राईट केले तिथे मी रिस्पॉन्ड डॉट रिडायरेक्ट करतो स्लॅश. आउटपुट पेजला आलो, एकदा रिफ्रेश केलं तर मी इकडे आलो प्रोडक्ट लिस्ट पेजला आणि इथे बघा एबीसी नावाचा प्रोडक्ट 1000 आणि व्हेरी गुड प्रोडक्टची डिटेल.